विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत शंका असल्याचं मोठं विधान यावेळी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केले। 55 जागा कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणेच आम्हाला 80 ते 100 जागा सन्मानजनकरित्या मिळाव्यात असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे सगळेच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत असताना कार्यकर्त्यांना सूचना देत असताना दुसरीकडे विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत शंका असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलेलं आहे। मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढेल यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 43 आमदार आहेत म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो आणि 2 आमदार अपक्ष आहेत म्हणजे अशी 45 आमदारांची संख्या आहे। म्हणजे ऑलरेडी आमचे 45 मतदारसंघ तयार आहेत आणि जर 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे।